येस गाइस, खातोय बघा. या खायला. इथं या खायला. बैगन. येतंय ना खायला? या लवकर. बायको आज जेवण बनवणार आहेस की नाही? बनवणार आहे ना. काय बनवणार आहेस? तुम्हाला काय खायचं आहे? चिकनचा काय? चिकन बिर्याणी बनवू? चिकन बिर्याणी? चिकन तंदुरी बिर्याणी बनवू? चालेल चालेल, हे चालेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्याआधी सर्वांना माझा नमस्कार. आणि जे लोक माझा व्हिडिओ बघत आहात त्यांनी पहिला जाऊन सबस्क्राईब करा सबस्क्राईब. तिथेच बटन आहे, सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी फक्त 60 लोक जे फक्त व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब कोण करत नाहीये, तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला जाऊया चिकन आणायला. कुठं जायचं आहे? इथं. मुर्गी कैसे दिया? 280 रुपये केजी. वजन करिए. कितना है? 484. आता आपलं चिकन घेऊन झालेलं आहे. चांगले चांगले मसाले भेटतात ना सर्व क्वालिटीचे. चिकन ग्रेव्ही मसाला, बटर चिकन मसाला, बार्बिक्यू मसाला, घरगुती मसाला सगळं. सुहानाचा चिकन तंदूरी मसाला कितने का है ये? 55 रुपीज़ ना. हाँ 55 रुपीज़ का. ओके. कितना हुआ? 175. आपलं सगळं घेऊन झालेलं आहे सामान. आता घरी जाऊन आपण तयारी करू. थांबा. सर्व घेतलं आहे, फक्त तांदूळ आणि दही घ्यायचं आहे. ते आपण पुढे जाऊन डेअरी जवळ घेऊ. पण बिर्याणी राईस घ्यायचा आहे म्हणून आपण आता चाललोय बिर्याणी राईस घ्यायसाठी. जिकडे तिकडे रस्ते नुसते खोदून ठेवलेले आहेत. रस्त्याने जाता येताना पण माणसांना त्रास होतो. हां बासमती राईस हे दे मला 2 किलो. मैं तो थक गई. चिकन आता स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. सर्व घाण जी असते ती काढून घ्यायची. आता चिकन स्वच्छ धुवून असं कट करून घेतलेलं आहे. आता ह्याला मी मॅरिनेट करते. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी थोडं मीठ, हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर, लाल तिखट, थोडा तंदुरी मसाला जो बाजारात रेडीमेड भेटतो तो तंदुरी मसाला मी आणलाय, 2 चम्मच तेल आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊ. थोडंसं दही घालून घेऊ. चिकन आता मॅरिनेट झालंय. 10 मिनिटांसाठी त्याला फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवते. 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, भिजवलेले आहेत मी त्यांना. 15 मिनिटं झाले असतील भिजवून.
15 मिनिटं तांदूळ भिजवले. 2 मोठी वाटी पाणी घेतलंय, गरम करायला ठेवलं आहे. आता त्याला कड येतोय, त्याच्यामध्ये मी गरम मसाला जिरे वगैरे घालून थोडं तेल घालून त्याला कड येईपर्यंत ठेवलंय. तर कड आलेला आहे, आपण हे भिजवलेले तांदूळ ह्यात घालून घेऊया. साधारण 10-15 मिनिटांसाठी तांदूळ भिजवून ठेवायचे, जेणेकरून ते अर्धे शिजले, बाकीचे ते दम मध्ये शिजतात. 10 minutes later. भात आता आपला थोडा शिजत आलाय, एवढाच पाहिजे आपल्याला, बरोबर शिजलाय भात. आणि एका बाजूला आपण असा कांद्याचा बरिस्ता करून घेतोय. तोपर्यंत मॅरिनेट केलेलं चिकन मी फ्रीजमधून आता काढते. आता ह्या चिकनमध्ये 1 बटाटा मी मोठा कापून घेतलाय आणि 4 अंडी अशी बॉईल करून घेतली आहेत. अंडीला 2-3 कट्स मारते आणि तेही ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून घेते, मिक्स करून घेते. जसं अंड्याला आणि बटाट्याला चांगला असा मसाला चोलून घ्यायचा आहे. तंदुरी आता चांगली मॅरिनेट झाली आहे, त्याला चांगला मसाला आता पकडलेला आहे बघा. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊ. मुर्गी पहिले की अंडा, कमेंट मध्ये सांगा. कांदा आता गुलाबी रंगाचा झालाय, ह्याला आपण काढून घेऊया, कारण का तो गरम असतो तेलात असल्या कारणाने. तर गरम आहे तर तो स्वतःहून आणखीन लाल होईल, म्हणून आधीच काढून घेते, जेणेकरून तो काला नको होऊ दे. थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. मी दोन्ही मिक्स घेतलंय, बटर आणि घी. पहिल्यांदा आपण सगळे अंडी याच्यात थोडी टॉस करून घेऊया, अशी हलवायची आहेत. मला उत्तर नाही दिलं, अंडा पहिले की मुर्गी. जो मेरे प्लेट पे पहले है वो. तुमच्या प्लेटवर जे पहिला येईल ते. हाँ, ते. आता मला प्रेक्षकच सांगतील, पहिला अंड का पहिला मुर्गी, मला कमेंट करून सांगा. सोनेरी अंड बनवायचं, सोनेरी अंड बघा, असं सोनेरी अंड बनवायचं. 4 टकले फ्राय झाले, 4 टकले तेलामध्ये आंघोळ करत आहेत. आता आपण अंड काढून घेऊया. हे बा असं भाजलं पाहिजे, दिसतंय हे. 4 अंडी टॉस करून झाली तेलात. गोल्डन बोलले का? हा, गोल्डन एग्स. आता आपण गोल्डन पटॅटोज बनवूया. एकच बटाटा घेतलाय, त्याचे मी 4 तुकडे केले. तर बटाट्याला थोडं झाकून ठेवूया, कारण का ते शिजतील मसाला. बटाट्याला आपण प्रायव्हसी देऊया. हा, त्याला प्रायव्हसी देऊया झाकण लावून. जेवण बनेपर्यंत यांना धीर नाही, म्हणून हे बघा कसे मी बॉईल केलेलं अंड त्यांना एका ब्रेडमध्ये घालून दिले आणि ते खात आहेत. त्यांना खूप भूक लागली आहे. तुम्हाला खूप भूक लागली आहे का हो? अंडा जेवढा टेस्टी झाला, चिकन काय टेस्टी झालं बघ. हा, उत्तर नाही दिलं. अंडा पहिले की मुर्गी, प्लेट में क्या आया? अंडा है भाई, अंडा पहिला. अंडा पहिला, फिर बाद में मुर्गी. अच्छा. बटाटा आता शिजला असेल. चला बाबा, बटाट्याची प्रायव्हसी आता संपली आहे भाई. बदलला का रंग? हा, रंग बदललाय त्याने, गोल्डन झालेला आहे. आता आपण हा बटाटा काढून घेऊया. बटाटा अंड यांनी आता रंग बदलले आणि अंड कमी झाले, कारण का ह्यांनी खाल्लं. धीर नाही त्यांना बनेपर्यंत. अंडा माझा फेवरेट आहे ना. हा ठीक आहे, गोल्डन एग खाल्लात ना? एक गोल्डन एग खाल्ला पाहिजे. हा ठीक आहे. आता हा गोल्डन पटॅटो पण झालेला आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं ते चिकन याच्यात घालूया. चिकन लेग पीस, 1 नंबर. चिकन डिनर, चिकन डिनर. पबजी मध्ये. हा, पबजी मध्ये चिकन डिनर. आणि आज तुम्ही काय करणार आहे? तंदुरी डिनर. तंदुरी डिनर आज तुमचा तंदुरी डिनर आहे. तंदुरी पण आणि बिर्याणी. बिर्याणी पण. जागा संपली भाई. लाल कोंबडी, लाल कोंबडी. आणि थोडंसं बटर घालून घेऊया त्याच्यातली. आता ह्याला बारीक याच्यावरती मी झाकण लावून ठेवते. धीमी आंच पे. हो, धीमी आंच पे इसे पकने दीजिए. ज्याच्यात मी बरिस्ता केला आहे तेच तेल आणि तो स्टोव घेऊन आपण त्याच्यातच बिर्याणीचा मसाला थर लावायला तयार करून घेऊया. तोपर्यंत एका बाजूला आपली तंदुरी शिजत आहे. तंदुरी शिफ्टेड टू अनदर गॅस. स्टोव बोलतात ते त्याला. पण आहे. हा, जलते. त्याच्यात थोडंसं आणखीन मी बटर घालून घेते. कितना बटर डालेगी? बटर शिवाय टेस्ट कशी येईल? तंदुरी बिर्याणी आहे ना. आता आपण थोडं त्याच्यामध्ये जिरं घालू.
कापून घेतलेले ते लेअरमध्ये लावायचे आहेत. 2 लेअर बनवायचे आहेत आपल्याला आज. तर लावतील. थर लावायचे. आलं लसूणची पेस्ट 2 चम्मच भरून. तंदुरीला मी लावली नाही चिकनला, कारण का तंदुरी मसाल्यामध्ये ऑलरेडी सर्व होतं. जसं आलं लसूणची पेस्ट आहे, गरम मसाला, म्हणजे बरंच काही त्याच्यामध्ये होतं ऑलरेडी. तर मला जास्ती काय म्हणजे मी बनवलेल्यातलं मला आलं लसूण घालावंच नाही लागलं. एक चिरलेला टमाटर घालायचा. टमाटर एकच वापरत आहे मी बिर्याणीला. ॲक्च्युली मी टमाटर युजच नाही करत. तुम्हाला आवडतो ना म्हणून. मला कधीपासून टमाटर आवडायला लागला. मलाच नाही माहिती. मला माहिती आहे सर्व. मलाच नाही माहिती टमाटर मला आवडतो. 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या. लाल तिखट मसाला, धने जिरे पूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला 2 चम्मच घालूया. 1 चम्मच भरून हळदी पावडर आणि हा घरगुती काळा मसाला 1 चम्मच. ह्याच्यात फक्त गरम मसाला पावडर वगैरे मी भाजलेला आहे. खोबरं वगैरे नाही आहे. फक्त कांदा, गरम मसाला वगैरे, धणे वगैरे असं सगळं भाजलेलं आहे. त्याने रंग छान येतो. आम्ही अंडा कढीला वगैरे पण वापरतो मसाला. हां, अंडा कढीमध्ये टमाटर चालतात. हां, पण त्याच्यामध्ये हा मसाला मी टाकते. हा घरगुती मसाला आहे. तो सिक्रेट समजेल का लोकांना. आता हे पोळत आहे तोपर्यंत आपण बाजूला ठेवलेली आपली तंदुरी झाली आहे का बघून घेऊया. हां, आता हे जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण तंदुरीला एकदा फिरवून घेऊया. कडक ठीक आहे. माने द्यायची पूर्ण म्हणजे आरजे बुर्जे जे काय भेटतं कोंबडीचं ते सर्व आहे. ते काय टाकायचं का? आपण त्याचे पण पैसे भरून आणलेत ना. आता पुन्हा एकदा झाकण मारून ठेवूया. हां, चांगलं दोन्ही बाजूनी गोल्डन कलर आला त्याला का ते छान दिसेल. कोथिंबीर, धणे, गरम मसाला थोडासा आणि पुदिना याची मी पेस्ट करून घेतली आहे. ती घालून घेऊया. कलर चेंज का? हां, कलर चेंज झाला. बिर्याणीचा कलर खूप सुंदर आला पाहिजे. असा डार्क तंदुरी आहे ना ती, तर छान दिसली पाहिजे. स्पायसी नाही होणार जास्ती, बरोबर स्पायसी होईल. कारण का मी 2च मिरच्या घातल्यात आणि 1च चमच भरून मी थोडं हे घातलं आहे, आपला लाल तिखट कमी घातलेलं आहे. बघा किती छान रंग आला आहे. हां, असा रंग आला पाहिजे. आणि हे असं दही घ्यायचं आहे. दही मी फेटून ठेवलं आहे. थोडंसं आपण दही घालून घेऊ. मला वाटलं की त्याला मॅरिनेट करशील. मॅरिनेट केलेलं. मॅरिनेशनला थोडं दही वापरलं, थोडं बिर्याणीसाठी ठेवलं. हे लाल काय खाली मसाला. हां, कलर त्याला तो कड येतोय ना त्याच्यामुळे. आणि गॅस थोडी बंद करायची, नाही तर दही फाटेल. मसाल्यामध्ये दही फाटतं. तर गॅस आता मी बंद केलेला आहे आणि हे मसाल्यामध्ये असं चांगलं फिरवून घेते. हां, तंदूरी इथे बनत आहे. गॅस मी ऑन केला आहे. ठीक आहे. आता आपण जे फ्राय केलेले गोल्डन एग्स अँड गोल्डन पटॅटोज ते ह्याच्यात टाकून घेऊया. असे तो सोने मिलावट हो गया. मसालेदार सोना हे असं मिक्स करून घेऊया. म्हणजे आपण ज्या अंड्याला चीर मारलेली वगैरे त्याच्यामध्ये मसाला चांगला आत मुरेल आणि मग त्याला सुद्धा चांगली टेस्ट येईल. असं तुला माहिती आहे मी असंच खाऊ शकतो. हां, असंच खाऊ शकतोस, पण त्याच्यात थोडं मसाल्याचं प्रमाण बिर्याणीनुसार आहे ना. अच्छा, मसाला खूप आहे. खूप नाही आहे, पण वेगळं लागेल. आणि जे बटर प्लेटीवरती राहिलं आहे ते याच्यात घालून घेतलं. कंजूस आहे. कंजूस नाही, बटर महाग असतं. आणि जो फ्राय केलेला बरिस्ता आहे त्याला थोडंसं ह्याच्यावरती आपण गार्निश करून घेऊया, जेणेकरून बरिस्त्याची ह्याला पण टेस्ट येईल छान. थोडा कोथिंबीर आणि पुदिना आणि ह्याला आता झाकण लावून मी ठेवते. 1
एका बाजूला तंदुरी झालेली आहे, आपण ती काढून घेऊया. आता ही तंदुरी आपण अशी बघा छान रंग आलेला आहे तंदुरीला. कशी दिसते तंदुरी, तिला अशी आपण प्लेटीत काढून घेऊया. आता दुसरी टर्न सुद्धा झालेली आहे आणि ही तंदुरी झाली आहे. हा सेकंड राऊंड. तर हिला सुद्धा मी प्लेटीत काढून घेते. गॅस बंद केला तुम्हाला. कशी दिसते तंदुरी? ऑलमोस्ट तंदुरी तयारच आहे, पण आता आपल्याला तिला थोडी गॅसवरती भाजायची आहे, तंदुरी फ्लेवर द्यायचा आहे. हे मी आता ना गॅसला असा फॉईल पेपर लावून घेतला आहे, कारण का ना नेहमी मी जेव्हा तंदुरी करते ना माझा चुला खूप खराब होतो. ते बर्नल वगैरे खराब जास्ती नकोयला म्हणून मी असं केलं आणि अशा जाळीवरती मी ऑइल लावून घेतलेलं आहे, ग्रीस केलं आहे या जाळीला. मी नेहमी हीच यूज करते तंदुरी करण्यासाठी. तर आता ह्याच्यामध्ये आपण जी तंदुरी केली ती करायच्या अगोदर मी गॅसचा फ्लेम ऑन करते. ऑन करून घेतला, चांगली जाळी अशी गरम करून घ्यायची. अशी गरम झाली आहे. आता एक एक करून मी याच्यावरती ही अशी तंदुरी ठेवणार. फॉईल पेपरला काय प्रॉब्लेम नाही होत? काही नाही होत, फॉईलला काहीच नाही होणार. उलट आपला गॅस सेफ राहील ना थोडा. गॅस सेफ राहिलं की म्हणजे स्टोवला काय नाही. हां आपण सेफ आहे आणि स्टोव पण सेफ आहे आपला. त्याचं सर्व ते जे काय मसाला वगैरे आहे ना तो पडतो ना, कारण का बटर आहे, बटरमुळे ते थोडं मेल्ट होतं बटर आगीवरती आणि मग ते पडतं आणि मग आपला चुला खूप खराब होतो. म्हणून मी त्याला फॉईल पेपर. कोंबडी पळते आहे. कोंबडी आणलीस काय? हे बघा अशी कोंबडी तंदुरी करून घ्यायची. दिसते असं चांगलं तंदुरी झाली का चांगला असा स्मोक येतो त्याच्यातनं. स्मोकी तंदुरी सर्वीकडून चांगली तिला चांगली भाजून घ्यायची. आला तंदुरीचा स्मोकी फ्रेग्रन्स. आता तंदुरी चिकन आपलं रेडी आहे. हां आता हे आपण एका अशा फॉईल पेपरवरती काढून घेऊया. हे सुद्धा पलते नुसती. अशी छान तंदुरी भाजून घ्यायची. आता आपली तंदुरी झाली आहे, कारण का आपण तिला ऑलरेडी अर्धी शिजवून घेतलेली, थोडीशी पॅन फ्राय आणि त्यानंतरला आता आपण तिला आगीवरती थोडी भाजून घेतली. आता थरामध्ये आपण एक एक करून हे लावून घेऊया. कशी दिसते आहे? ज्यूसी. तंदुरी आता रेडी झाली आहे. आता मी थर लावून घेते. आता ज्याच्यामध्ये मी मसाला बनवून ठेवलेला, आता त्याच्यातला थोडा आपण मसाला काढून घेऊया आणि त्याच्यातच त्याच टोपात मी थर लावणार आहे. अंडा आणि बटाटा मी पूर्णच काढून घेतलाय. भात मी असा वेळून ठेवला होता पाणी काढून. आता आपण याच्यात थोडा भात घालून घेऊया, इक्वली करून घ्यायचा असं लेवलमध्ये. त्यानंतर त्याच्यावरती थोडा बरिस्ता घालूया, थोडंसं तूप घालूया, चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर अशी पसरवून घ्यायची. त्यानंतर आपण जी तयार केलेली तंदुरी आहे ही तंदुरी आपण ह्याच्यामध्ये अशी घालून घ्यायची. हां अशी तंदुरीचे थर असे लावून घ्यायचे. परत ते बाकीचे जे काय आहे कोंबडीचे भाग टाकायचं. हां पूर्ण अशी तंदुरी टाकली. पीसेस नाही केले? नाही मी पीसेस नाही केले.
आणि मग त्यानंतरला जे मी इन्ग्रेडियंट्स काढून घेतलेलं ते मसाला. एक बॉईल अंड असं मध्ये घालून घ्यायचं, थोडासा मसाला, बटाटा वगैरे हे असं सगळं आपण असं घालून घ्यायचं. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. वापस भाताचा लेअर लावायचा. भात बघा कसा सुटसुटीत झाला, असा सुटसुटीत झालाच पाहिजे. भाताला जसा उकळ येतो अर्ध्या कडामध्ये त्याला झाकून ठेवायचं आणि मग त्याचं पाणी मी वेळून घेतलेलं म्हणून तो असा फडफडीत आणि सुटसुटीत झालेला आहे. पुन्हा जे राहिलेलं ते सर्व ग्रेव्ही मसाला आपण असं थर लावून घेऊया. हे असं थोडं पसरवून घ्यायचा मसाला असं. तळाला खूप मसाला आहे ऑलरेडी आणि मधल्या थराला पण मी मसाला टाकला आहे. गॅस ऑन नाही ना अजून? नाही, गॅस ऑन नाही केला. आणखीन आता हा थोडासा लेअर राहिला आहे तो चांगला ह्याच्यावरती आपण असा घालून घेऊया. आता बरिस्त्याचा लेअर लावून घेऊया. कोथिंबीर, तंगडी. हा, आणि हिला थोडी अशी प्रेस करूया आतमध्ये. थोडासा केसर भिजवून ठेवलेलं त्याचा रंग आणि थोडासा फूड कलर टाकला होता तो असा घालून घेऊया भातावरती. तो पण केसर आहे, थोडंसं भिजवून ठेवलं होतं मी. आणि थोडंसं घी घालूया. झाकणाच्या आतमध्ये थोडा फॉईल पेपर लावून घ्यायचा आणि बिर्याणी दमायला 10 मिनिटासाठी साधारण आपण सोडून द्यायचं. 10 minutes later. आता आपली तंदुरी बिर्याणी रेडी आहे. प्लेटीत पहिला आलं अंडा. जेवायला कोणाला बोलवलंस तू? माझ्या भाच्याला. बाबा आलाय भाई खायला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? माझ्या आत्तूच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हर व्हिडिओला के सबस्क्राईब करा. हा अक्का तंगडी खाणार आहे. हा, अरे आकार तंगडी खाशील तू? हो. हाय जागा लय आहे. जागा बनवून आलाय तो. जागा बनवून ठेवली ना. तंदुरी स्टाईल चिकन बिर्याणी आपली रेडी आहे. आता मी माझ्या भाच्याला ही बिर्याणी खायला देते आणि तो खूप खुश होणार आहे. थँक्यू अत्तू. Oh my God! Wow! येस गाईस, खातोय बघा. कसं लागतंय दिव्यांश? चांगलं, मस्त, यमी. खुश झालास? येस. या खायला, इथं या खायला. सबस्क्राईब करा, लाईक करा. कोणी पण सबस्क्राईब नाही केलं ना त्यांच्या घरी येऊन करून लावीन मी. बेकार आहे बा, धमकी देतो. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि नाही करत कोणी पण त्यांच्या घरी येऊन बसून करून मी. टाटा, बाय बाय, गुड नाईट, बाय बाय, गया. खत्म. येताय ना खायला, या लवकर. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.